तर हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर इथे बघा, आपण एक छानसं असं जे आपल्याला ब्लाऊज वगैरे किंवा काही आपल्याला शिवता येत नसेल, तर तुमच्याकडे अशी शिलाई मशीन पडलेली असेल तर तुम्ही घरच्या घरी हा प्रॉडक्ट तयार करू शकता। तर बघू शकता, मी परात ठेवून अशी चॉकने मार्किंग करून घेतलेली आहे राऊंडमध्ये, आणि याला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे असं कैचीने। तर बघा, मी असं कटिंग करून घेतलेलं आहे आणि दोन फॅब्रिक घेतलेले होते मी वेगवेगळ्या कलरचे, ते मी दोन्हीही कट करून घेतलेले आहे। आणि आपली जी शॉपिंग बॅग असते ती पण मी कटिंग करून घेतलेली आहे। तर आपल्याला हे तिन्ही पार्ट कटिंग करून घ्यायचे आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर आपल्याला याला सरळ भागने वरच्या साईडने करून घ्यायचं आहे, आणि जी पिशवी शॉपिंग बॅग आहे ती आपल्याला मधल्या साईडने ठेवायची आहे, आणि आपल्याला याला पिनने असं पिनअप करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याला राऊंडने टिप मारून घ्यायची आहे। बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला याला टिप मारायची आहे। तर आपल्याला इथे कडेकडेने टिप मारून घ्यायची आहे, एकदम छान असं अर्धा इंचावरती आपल्याला याला टिप मारून घ्यायची आहे। आणि जे एक्स्ट्राचा आपला पार्ट निघत आहे, कापड निघत आहे एक्स्ट्राचं, ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। याला संपूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे कडेकडेने। तर इथे बघू शकता, मी असं कडेकडेने शिलाई मारून घेत आहे एकदम छान पद्धतीने, हाताने प्रेस करत जायचं आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। आता इथे बघू शकता, आपण एकदम छान पद्धतीने ती टिप मारलेली आहे, खालच्या साईडने पण कुठेही असं कापड सुटलेला नाही आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जे पिन केलेले होते आपण ते पिन काढून घ्यायचे आहेत, आणि छान पद्धतीने मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे त्रिकोणमध्ये, आणि याला आपल्याला चॉकने असं मार्किंग करून घ्यायचं आहे सगळीकडेने। तर इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला इथे अशी मार्किंग करून घ्यायची अशा प्रकारे, आणि आतमध्ये पण अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। जो आपला चक्र असतो, अशोक चक्र आपल्या झेंडामध्ये, तसं आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघू शकता, अशा पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याकडे जे उरलेले कतरण असेल किंवा आपल्याकडे असेच वेस्ट फॅब्रिक पडलेलं असेल, तर तुम्ही अशा प्रकारे रंगबिरंगी कलरच्या अशा पट्ट्या तुम्ही इथे लावू शकता। तर बघा, मी कशा प्रकारे लावत आहे, एकदम असं कॉर्नरने लावत आहे मी एकदम फिनिशिंगमध्ये। तर तुम्ही अशा पद्धतीने अशा पट्ट्या लावून घ्या। तर इथे पण आपल्याला एक शिलाई अशी मारून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या रंगाची पट्टी घ्यायची आहे। अशा प्रकारे 3-3, 4-4 इंचाच्या पट्ट्या तुम्ही घेऊ शकता, आणि आपल्याला असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे, आणि अशा प्रकारे आपल्याला इथे पट्टीला लावून घ्यायचं आहे। आणि जे एक्स्ट्राचं आपली पट्टीचं जे फॅब्रिक निघत असेल ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। तर आता बघा, मी इथे तिसरी पट्टी लावत आहे। तर ही पट्टी पण आपल्याला दुसऱ्या रंगाची घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ही पट्टीला पण असंच हळूवारपणे आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। एकदम लक्षपूर्वक बघा, खूप इझी आहे, आणि तुम्हाला हे प्रॉडक्ट लगेचच जमेल असे मी खूप छान छान व्हिडिओ बनवलेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता, खूप छान छान असे रियूज ओल्ड कापडापासून मी बनवलेलं आहे। तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर बघू शकता, मी अशा पद्धतीने दुसऱ्या रंगाची अजून दुसरी पट्टी घेतलेली आहे। जसं आपला झेंडाचं जे हे असतं ना, अशोक चक्रमध्ये आपण जो लाईन बनलेली असते, तसं आपल्याला इथे पट्ट्या लावून घ्यायच्या आहे रंगबिरंगी कलरमध्ये। तर बघा, आता मी इथे पण दुसरं कलर घेतलेला आहे। तुमच्याकडे वेगवेगळे कलरचे पण फॅब्रिक कापड असेल तर तुम्ही इथे यूज करू शकता, आणि हे घरच्या घरी तुम्ही बनवून विकू शकता तुमच्या आजारी शेजारी लोकांना 50-60 रुपयामध्ये। तुम्हाला जसं पण कस्टमर भेटत असेल तसं तुम्ही हे विकू शकता, घरच्या घरी हजारो रुपये कमवू शकता। तर अशा पद्धतीने बघा, मी हा प्रॉडक्ट तयार करत आहे। तर आता आपल्याला इथे अजून दुसऱ्या कलरची पट्टी घ्यायची आहे। तुम्ही 2-2 पण पट्ट्या अशा एकाच रंगाच्या घेऊ शकता, वेगवेगळ्या साईडने असं लावू शकता। तर इथे बघा, मी एकदम छान असं अशोक चक्रसारखं हे बनवत आहे,
प्रॉडक्ट तर तुम्ही इथे बघू शकता की छान असं फ्लावर सारखं दिसत आहे. तर बघा मी इथे आता दुसऱ्या रंगाची पट्टी घेत आहे. याला असं डबल फोल्ड करायचं आहे आणि जो आपला कॉर्नरचा भाग निघतो तो आतमध्ये आपल्याला फिनिशिंगमध्ये टर्न करायचा आहे. तर अशा प्रकारे मी इथे लावून घेत आहे. अजून आपल्याला किती 1-2 पट्ट्या लावायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला कॉर्नरने छान पद्धतीने अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही पण आपण दुसऱ्या रंगाची पट्टी घेतलेली आहे. एकाच ठिकाणी आपल्याला ही पट्टी लावायची नाही आहे, वेगवेगळ्या साईडने लावायची आहे, जेणेकरून आपलं हे डोरमेट खूप छान पद्धतीने स्टिच होईल आणि छान प्रकारे दिसेल पण. तर बघा किती छान प्रकारे मी याला स्टिच केलेलं आहे. तर इथे आपल्याला ह्याला असं काढून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी छान पद्धतीने या पट्ट्या लावून घेतलेल्या आहे. तुम्हाला जर का याच्यापेक्षा पण मोठं बनवायचं असेल तर तुम्ही मोठं पण बनवू शकता. याच्या कडेकडेने तुम्हाला असं पानं किंवा असं काही डिझाईन करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. त्याचे तुम्ही वेगळे पण पैसे घेऊ शकता. आता आपल्याला जे आपण शॉपिंग बॅग लावलेलं होतं त्याचा थोडासा तुकडा उरलेला होता, त्याला पण मी असं एका फॅब्रिकवर ठेवून असं राऊंडमध्ये कट करून असं स्टिच केलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे. राऊंडचे जे वेस्ट फॅब्रिक आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आणि कैचीने असं नॉच लावून घ्यायची आहे आपल्याला. आता मध्ये पण आपल्याला अशी नॉच लावून घ्यायची आहे आणि याला असं उलटवून असं आपल्याला सरळ दिशेने करून घ्यायचं आहे. असं अलटीपलटी करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान फिनिशिंगमध्ये मी असं टर्न करत आहे. तर तुम्ही पण घरच्या घरी हा प्रॉडक्ट तयार करू शकता आणि खूप पैसे कमवू शकता घरच्या घरी. तुम्हाला ब्लाऊज वगैरे किंवा काही शिलाई काम येत नसेल तर तुम्ही घरच्या घरी हे काम करू शकता आणि याचेही तुम्ही खूप पैसे कमवू शकता. तर बघा आता आपल्याला याला राऊंडमध्ये अशी शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम छान फिनिशिंगमध्ये टर्न करत जायचं आहे. हात गोल फिरवायचं आहे आणि याला आपल्याला डबल नॉट लावून घ्यायची आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे की पट्टी आपल्याला 3-4 इंचाची घ्यायची आहे. याला तुम्हाला सिंगल लावायची असेल तुम्ही सिंगल पण लावू शकता. मी इथे डबल करून लावत आहे. तर आपल्याला ह्याला राऊंडमध्ये असं टिप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता एकदम छान असं जिकडे आपलं फॅब्रिक एक्स्ट्राचं निघत आहे त्याला सोडून मी वरच्या साईडने शिलाई मारून घेत आहे आणि जे हे एक्स्ट्राचं दिसत आहे त्याला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. नंतर आधी आपल्याला इथे राऊंडमध्ये ही पट्टी लावून घ्यायची आहे. जर का तुम्ही याच्यापेक्षा मोठा बनवत असाल तर याचे 90-100 रुपये तुम्हाला भेटून जातील आणि जर का ह्या साईजचं बनवत असाल तर तुम्हाला 50-60-70 रुपये आरामाने मिळतील. तुम्ही घरच्या घरी खूप सारे पैसे कमवू शकता, 1000 रुपये कमवू शकता अशा पद्धतीने. तर बघा हे जे एक्स्ट्राचं आहे ते मी कटिंग करून घेत आहे. आता आपल्याला याला असं पलटवायचं आहे वरच्या साईडने. अशा पद्धतीने आपल्याला याला स्टिच करायचं आहे. पट्टीला एकदम छान फिनिशिंगमध्ये असं टर्न करून आपल्याला हाताने प्रेस करत जायचं आहे. बरोबर फिक्स ठेवायचं आहे बोटाने ह्या पट्टीला आणि अशा प्रकारे आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. जर का तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला हा डोरमेट कसा वाटला तेही तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मी तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ घेऊन येत असेल आणि माझ्या चॅनलवर जर का नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनला पण नक्की प्रेस करा, ऑलवर सेट करा, जेणेकरून काय होईल की माझे सगळेही व्हिडिओ तुमच्याकडे सगळ्यात पहिले पोहोचेल. तर बघा अशा पद्धतीने मी इथे टिप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे पण वरच्या साईडने एक अजून टिप मारून घ्यायची जेणेकरून आपला डोरमेट हा पायदान खूप छान पद्धतीने तयार होईल आणि एकदम छान फिनिशिंगमध्ये दिसेल. तर बघा अशा प्रकारे मी इथे टिप मारून घेतलेली आहे.
तुम्हाला कसा वाटला हा माझा प्रॉडक्ट? तुम्ही घरच्या घरी विकू शकता, खूप पैसे कमवू शकता, 1000 रुपये घरच्या घरी तुम्ही कमवू शकता. तर अशा पद्धतीने मी हा डोरमॅट तयार केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.